जाणता राजा दादर ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। तर आणखीन एक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर घेतोय. आदरणीय शरदजी मस्कर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नारपोलीचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चला मैच चालू करा लवकर. तो शुक्रिया दीपक पाटिल सर। मैच की तरफ हम चलेंगे। नारपोली के दोनों रणबांकुरे बीच मैदान पर आ चुके हैं। स्ट्राइकर एंड पर रोहन भस्कर और नॉन स्ट्राइकर एंड पर जयेंद्र पाटिल। रोहन और जयेंद्र पाटिल स्ट्राइकर और नॉन स्ट्राइकर एंड पर गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे नसीब नाइक। दादर का ये खूब गेंदबाजी का खूबसूरत दादर एक्सप्रेस नाम से मशहूर गेंदबाज नसीब नाइक राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद फाइन लेग बाउंड्री की तरफ खेला है। वन बाउंस सीधा चार। आप एक्सप्रेस हो तो मैं उस एक्सप्रेस के दिल की धड़कन हूं, ये कहने वाली ये बाउंड्री लगाई शॉर्टम पुल के जरिए। बल्लेबाज रोहन भस्कर ने नारपोली की रन संख्या का खाता खुल चुका है। पहली गेंद 4 रन। डीजे कहां गए? सो गया। तो मैच की तरफ हम चलेंगे। पहली गेंद के ऊपर बाउंड्री आ चुकी है। दूसरी गेंद करेंगे राइट आर्म राउंड द विकेट। अब आए हैं, एक एंगल बनाने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज नसीब नाइक रोहन भस्कर के खिलाफ। नारपोली बनाम दादर स्थानीय टीम है। नारपोली इस ग्राउंड से काफी वाकिफ है। वहीं दूसरी तरफ पेंट तहसील से बादल भात्रे की ये जाणता राजा दादर। बादल भात्रे पेंट तहसील की बल्लेबाजी का आंधी तूफान जिसे माना जाता है, एक सुनामी मानी जाती है पेंट तहसील के जितने भी मशहूर बल्लेबाज हैं। पेंट तहसील में अगर शुरुआत में अगर हम देखें तो उदय गद्रे, योगेश पवार, आज की जनरेशन को अगर हम देखें तो ओंकार पाटिल रावे, दादर के बादल म्हात्रे, ओंकार हरपाल, रायगढ़ के ऋषभ पंत फणस डोंगरी, कड़वा के सुशांत मोगल, ऐसे कई बल्लेबाज हैं जिन्होंने पेड़ का नाम काफी रोशन किया है। दूसरी गेंद के ऊपर विकेट निकाला बादल ने और अपना रिवेंज पूरा किया, क्योंकि पहली गेंद पे आए थे 4। तो ठोक दीजिए। आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायवाचं असं म्हणणारा तानाजी यांच्याकडे होता। महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार। तो क्या नारपोली की ये बाजी बनेंगे आने वाले बल्लेबाज कल्पेश मस्कर। कल्पेश मस्कर क्या बाजी बनेंगे अपनी टीम नारपोली के लिए। नसीब नाइक ने एक विकेट निकाला। पहली गेंद के ऊपर रोहन मस्कर ने उनके खिलाफ 4 रन हासिल किए थे फाइन लेग बाउंड्री के बाहर, लेकिन उसके तुरंत बाद विकेट निकाला था। नसीब बोयल एंगल बनाने में कामयाब हो रहे हैं। गेंद का कोण जो बाहर की तरफ उन्हें निकलना चाहिए था, ये उनका जो सपना था वो राइट आर्म राउंड द विकेट आकर पूरा हो चुका है। क्योंकि राइट आर्म ओवर द विकेट जब इन्होंने शुरुआत की तो पहली गेंद के ऊपर 4 आए थे। 3 गेंदे 4 रन 1 विकेट। नारपोली दोनों तरफ प्लस पॉइंट है। नारपोली की तरफ प्लस पॉइंट ये है कि उन्होंने 3 गेंदों में 4 रन बनाए। वहीं दादर के पास एक प्लस पॉइंट है, उन्होंने 3 में 4 देकर 1 विकेट हासिल किया। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, सीधे बल्ले से खेलना चाहते थे, स्क्वायर कट मारना चाहते थे, लेकिन ऊपरी हिस्सा लिया और सीधा गेंद गई शॉर्ट थर्ड मैन को बीट कर डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन।
कहिए या फिर क्रिकेटिंग स्किल कहिए, पहली रात में दहीवली, इसका आखिरी मराठी अक्षर था ली। दूसरी रात गई बेलवली, इसका भी आखिरी अक्षर था ली। और आज के लॉट में है नारपोली, इनका भी आखिरी वर्ड है ली। क्या ये ब्रेटली की तरह गेंदबाजी कर उस तीसरे ली में शामिल होंगे? लेकिन ये 4 रन का इशारा, लगातार दूसरी बाउंड्री लगाई बल्लेबाज कल्पेश मस्कर ने और इन 2 बाउंड्रीज के तहत टीम का टोटल आ चुका है 12 रन। चेक. तर दिलीपजी हातमोडे साहेब आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे शिरीषजी केरू हातमोडे त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. यावं आपण मंचावर, आपलं हार्दिक स्वागत है. देखिए, नसीब नाइक के ओवर में 12 रन हासिल करना मारो रेत में से तेल निकालने वाली बात थी और वो बात की. ऐसे में मैं तो कहूँगा एक अच्छी शुरुआत है टीम नारपोली की. भले ही उन्होंने एक विकेट खोया और रोहन मस्कर का, लेकिन शुरुआत अच्छी है. यहाँ से वो 50 का सपना देख सकती है, क्योंकि मेन स्ट्राइकर बॉलर नसीब नाइक है दादर के, और उनके खिलाफ अगर आपने 12 रन हासिल किए हैं, भले ही आपका एक विकेट जा चुका है, लेकिन उनके खिलाफ अगर 12 रन हासिल किए हैं तो आप 50 का सपना देख सकते हैं, क्योंकि सेनापति के खिलाफ ही आपने 12 रन बटोरे हैं पहले ओवर में. रितेश वारी, वारकरी संप्रदाय में पंडरी की वारी काफी मशहूर है, आनंदी की वारी काफी मशहूर है, लेकिन ये वारी मशहूर है दादर की गेंदबाजी के लिए. मुख्य ऑर्गेनाइजर्स की भूमिका में है, ये इस पिच से वाकिफ है, काम की वजह से यहाँ पे रहते हैं, प्रैक्टिस भी यहीं पे करते हैं, तो इस पिच से वाकिफ है. होम पिच. 12 रन पहले ओवर में आ चुके हैं. स्ट्राइकर एंड पर इस वक्त जयेंद्र पाटिल अपने इनिंग की पहली गेंद को खेलेंगे. क्या स्कोरर मिला है मुझे मंदार हाथमोड़े. यकीनन और 2 टूर्नामेंट आपने की ना, तो सुदर्शन का अच्छा प्रदर्शन, कांचन पालकर, उमेश भोयल, इनकी पंक्तियों में जाने के लिए आपको ज्यादा देर नहीं लगेगी. बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, थर्ड मैन बाउंड्री की तरफ गेंद ट्रैवल हो रही है. अंपायर द्वारका नत्सर का इशारा. 4 रन. गोल्डन मैन यहां से प्रस्थान कर रहे हैं रोहन पाटिल. तर नारपोली संघासाठी एक पारितोषिक येत आहे. लगातार 3 षटकारांना सुजित मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. तो यकीन मानिए पहले ओवर में भी पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी, दूसरी ओवर में भी पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई है. इस स्कोरर को देखते हुए मुझे हमारे पुराने जमाने में हमारे साथ स्कोरिंग कर रहे हैं रायगढ़ के मशहूर स्कोरर रोहित गाताड़े की याद आ रही है. पिछले ओवर में क्या हुआ, अगर उस ओवर में भी वैसा ही होता है तो सटीक जानकारी इनके द्वारा हमें मिल रही है, और जब ऐसी सटीक जानकारी मिलती है तो कमेंट्री में भी और ज्यादा मजा आता है. सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 17 रन. 17 का खतरा किस टीम पे मंडराएगा, ये तो आने वाला वक्त, आने वाली गेंदें, आने वाले ओवर्स हमें बताएंगे. 4 ओवर का ये मैच. वारी इस ओवर की करेंगे तीसरी गेंद. 5 रन अब तक दे चुके हैं स्ट्राइकर एंड पर कल्पेश मस्कर. 2 चौके दाग चुके हैं. तर पांडुरंगजी गायकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. सुस्वागतम. स्वागतम. लेग बाई का ये रन मिला. पांडुरंग जी गायकर आपका स्वागत है. दोस्ती ट्रॉफी 2024 में सिंगल मिला यहाँ पे लेग बाई का. टोटल आता हुआ 18. प्रकाशजी भोमकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, आणि त्याचप्रमाणे काशीनाथजी हातमोडे साहेब सुद्धा या सामन्यांचा आनंद घेतात. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. तो 18 रन
स्कोर कार्ड के ऊपर आ चुके, ये लटक गए गेंदबाज ने कपिल देव निकंस की यादों को ताजा किया। वेव रिचर्ड का जब कैच लिया भारतीय कप्तान कपिल देव निकंस ने 1983 में, तभी से भारत में जाके क्रिकेट की लहर दौड़ी, क्योंकि उस कैच की वजह से वर्ल्ड कप जीता, और वर्ल्ड कप जीतने के बाद आज 2024 तक भारतीयों के नस नस में है क्रिकेट। पहा दुगाडे साहेब, रितेश वारी म्हणजे आपल्या मुख्य या स्पर्धेचे आयोजकांपैकी एक आयोजक आहेत आणि या गावावरती सातत्याने प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे रितेश वारी। वारी वारी सबकी आएगी बारी, आणि काय झेल पकडलं अप्रतिम। आणि इथून आमचे मुख्य आयोजक कॅप्टन गिरवले संघाचे मनीषजी हातमोडे साहेब यांच्याकडून, करण हातमोडे आणि पूर्ण आमची कमिटी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी आलेला आहे। अप्रतिम झेल। निश्चित तौर पर काम अच्छा किया है तो उस काम के लिए इनाम मिलना जरूरी है। वारी ने आपने कहा, लेकिन वारी की अब बारी आ चुकी है। जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की, एक ही बाउंड्री खाई है इस ओवर की पहली गेंद के ऊपर, लेकिन उसके बाद क्या गेंदबाजी की है। हरिश्चंद्र कुरंगले इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए नारपोली के लिए 1000 का इनाम, 1000 का इनाम आ चुका है। बल्लेबाजों को मैं कहूंगा इरादा करो पक्का, गेंदबाज को तो धक्का, ऐसा लगाओ छक्का कि हरिश्चंद्र कुरंगले साहब के एटीएम से 1000 रुपए आपके एटीएम में ट्रांसफर होना जरूरी। त्याच बरोबर आज दुगाडे साहेब ड्रोन कॅमेरा ही आपल्याला पाहायला मिळेल आणि पूर्ण गिरवले गावाला इथे चित्रित केलं जाईल आणि या स्पर्धेला एक वेगळी झलाली प्राप्त करून देताना पाहायला मिळतील। अगदी दर्जेदार दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा। निश्चित तौर पर ड्रोन कैमरा आसमान में जाके नीचे की छवि हमें नजर आएगी। तो अगला मैच है सहारा एंड तिरंगा शिवकर बनाम युवा स्पोर्ट्स नांदगांव। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। जैसे ही यहाँ पे चौथा ओवर शुरू होगा मैं आपको कॉल करूंगा, शिवकर बनाम नांदगांव, और चौथे ओवर के खत्म होने के बाद आपको टॉस के लिए आना है। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 19। स्ट्राइकर इन पे कल्पेश, अक्रॉस द लाइन सीधा आगे हाथों में दिया जा चुका है। एक और विकेट का पतन, नसीब नाइक ने इस कैच को लिया, नारपोली को मिला एक और झटका। के ऊपर रितेश तिवारी ने बाउंड्री खाई थी, लेकिन उसके बाद उन्होंने जाना कि मैं यहाँ पे प्रैक्टिस कर रहा हूँ यार, मैं यहाँ पे रहता हूँ इस गांव में, इस गांव के कई क्रिकेटर्स से मैं खेल चुका हूँ। वो क्रिकेटर अगर मैं 10-12 रन दूं तो मेरे ऊपर हंसेंगे कि ये मैंने क्या किया दिन भर रात भर यहाँ पे खेलने के बावजूद भी। तो उन्होंने पहली गेंद पर 4 रन खाने के बाद काफी कुछ सीखा, काफी अच्छा ओवर किया। टोटल बना 19। इस ओवर में मैच 7 ही रन दिए उन्होंने और विकेटें निकाली 3 विकेटें निकाली, 2 विकेटें निकाली। थोड़ा स्कोरिंग में मंदार हातमोडे थोड़े गड़बड़ा चुके हैं क्योंकि इनाम है हरिश्चंद्र कुरंगले इनके द्वारा लगातार 3 छक्कों के लिए 1000। इथून पाहिले गेलं तर आयोजन आपण अनेक पाहत असतो आणि दमदार व्यक्तिमत्व पाहायला मिळतं राजकीय क्षेत्रातील, परंतु या तरुणांचं सगळ्यांचं आपण आभार व्यक्त करावे लागते। सगळे एकत्र गावातील तरुण आले आणि त्यांनी एक दर्जेदार स्पर्धा दिली। मग मनीषजी हातमोडे असेल, केतनजी बैकर, नितीनजी बैकर आमचे आज, त्यानंतर प्रतापजी राजगुडे, केशवजी हातमोडे, करण हातमोडे, अनिकेत राजगुडे, गीतेश हातमोडे, प्रशांत हातमोडे, राकेश हातमोडे, सचिन हातमोडे, चिराग हातमोडे, देवेश भोमकर, सागर पाटील, श्रीतेश पाटील, राज हातमोडे, केशव हातमोडे, कुंदन हातमोडे, कुणाल हातमोडे, मनोहर हातमोडे, निखिल हातमोडे, राहुल उद्रे, सागर हातमोडे, सौरभ गायकर, यश पाटील, दत्ता हातमोडे, नितीन हातमोडे आणि रितेश वारी जो आपण आता सध्या खेळताना पाहायला मिळतात, या सगळ्यांची स्तुती करावी लागेल आपल्याला। नितेश हातमोडे आणि प्रतीक पाटील आणि आमचे गुणलेखक मंदार हातमोडे याचंही कौतुक करावं लागेल, सागर हातमोडे यांचंही कौतुक करावं लागेल। देखिए रुपेश, एक बात मैं जरूर कहना चाहूंगा, अगर युवा सोचे तो क्या नहीं हो सकता। युवा इस भारत देश की ताकत है।
तो वो युवा गिरवले की ताकत क्यों नहीं बन सकते? सभी युवा एक हुए और उन्होंने देखिए किसी राजनीतिक पार्टी का नाम नहीं दिया कि फला पार्टी ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट या फिर विधायक ट्रॉफी या फिर सरपंच ट्रॉफी या फिर सदस्य ट्रॉफी। इन्होंने इस ट्रॉफी को नाम दिया दोस्ती ट्रॉफी। दोस्ती का मतलब है सब कुछ, दोस्तों के साथ मिलकर इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करना, ये होना जरूरी है। गांव के सभी युवा इकट्ठा आए, सभी राजनीतिक दलों को उन्होंने इकट्ठा किया, ये सबसे बड़ी बात है। क्योंकि गिरवले में क्रिकेट रजनी होनी चाहिए, ये युवाओं की सोच थी और इन्होंने दोस्ती ट्रॉफी के नाम से एक नया संकल्प किया है इस गांव में। बैक टू द बॉलर, लगातार दूसरी डॉट गिनाई, इससे पहले विकेट आया था। और ये देखिए कुर्ते में सच धज कर हमारा एक दोस्त आ चुका है पाहिलं गेलं तर की भूमिका में। या स्पर्धेमध्ये पूर्ण इम्प्रेस जर कोणी आम्हाला केले असेल तर मुख्य आयोजक आमचे करण हातमोडे, एक उत्कृष्ट खेळाडू गिरवली संघाचे। आणि ड्रेसिंग काल ब्लॅक कोड आपल्याला पाहायला मिळाला, आज मरून जर्सी आपल्याला पाहायला मिळते, मरून कुर्ता पाहायला मिळते। खूपच इम्प्रेस केले आज, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत। देखिए यहाँ पे रनआउट का विकेट मिलता हुआ, लेकिन पहली मर्तबा मैं बतौर कमेंटेटर गिरवले में आया था तो श्रीतेज पाटिल इनका जन्मदिन था, मुझे अच्छी तरीके से याद है। श्रीतेज पाटिल साहब का जन्मदिन था और उन्होंने सभी ऑर्गेनाइजर्स कमेटी को जोरदार पार्टी भी दी थी। तो नए बल्लेबाज नरेंद्र मस्कर, और इसीलिए मैं कह रहा था ये ताकतवर कड़ी अब तक कहां थी, इंजर्ड है शायद। ये ताकतवर कड़ी नारपोली की अब तक उतरी क्यों नहीं? इंजर्ड है, लेकिन याद करना हो गया उन्हें भारत के उस लेग स्पिनर को अनिल कुंबले को सिर पे पट्टी मान के भी उन्होंने पाकिस्तान के खिलाफ गेंदबाजी की थी। पैर को प्लास्टर है फिर भी वो खेल रहे हैं, या तो मैं मरूंगा या तो मैं लड़ूंगा अपने गांव की मिट्टी के लिए। नरेंद्र मस्कर, एक जज्बा, एक जुनून, एक जोश क्या होना चाहिए, इस व्यक्तित्व को देखते हुए नजर आता है, इस खिलाड़ी को देखते हुए नजर आता है। मेरी आत्मा क्रिकेट है, मेरी जान क्रिकेट है, मेरी आन क्रिकेट है, मेरी शान क्रिकेट है, यह दर्शाने वाले नरेंद्र मस्कर। युवराज सिंह कैंसर पीड़ित, संघर्ष किया उन्होंने विश्व कप में, उल्टियां करते हुए हमने उनको देखा। विश्व कप जिताया 2011 का, फिर कैंसर की ट्रीटमेंट हुई और फिर वापस मैदान पर उसी शान से आए। उसी तरह नरेंद्र मस्कर अनफिट होने के बावजूद भी, देखिए अनफिट होने के बावजूद भी उन्होंने दिखाया सोना आखिरकार सोना होता है, चाहे उसे भट्टी में ही क्यों न तपने के लिए आप रख दो। आगे के चरण में आए, मैं लंगड़ा कर हूं फिर भी मैं छक्का मार रहा हूं, आपने क्या किया? इस 6 के साथ टोटल आ चुका है 26। और ये देखिए बचपन में एक टांग पे हम लंगड़ी का खेल खेलते थे, उसी तरह उन्होंने ये रन दौड़ा, लेकिन ये जज्बा होना चाहिए। तारीफ काबिल, हैट्स ऑफ नरेंद्र, सैल्यूट है आपको हमारा इस कमेंट्री बॉक्स से, जो जज्बा आपने दिखाया। स्ट्राइक रखी, 1 रन लेकर 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 9 की औसत से। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। यहां पे अगर 2 छक्के लगाते ना नरेंद्र मस्कर तो एक सम्मानजनक स्थिति होगी टीम नारपोली की। स्क्रीन पे हम देख रहे हैं 24 लाइव, 2.5 लाख से भी ज्यादा जिनके सब्सक्राइबर हो चुके हैं। 3 लाख के करीब जाना जरूरी है। तो जो लाइव देख रहे हैं, जिन्होंने अब तक इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया, उनसे मैं जरूर कहना चाहूंगा कि नरेंद्र मस्कर के अगर आप फैन हो तो उनके सम्मान में इस चैनल को आप जरूर लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें।
त्याच बरोबर आपण पाहायला गेले तर आमचे श्रीतेज पाटील आणि यांचे पिताश्री आणि आमचे गिरवले गावाचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय बलिराम पाटील साहेबांचे इथे शुभागमन झाले. मी त्यांना विनंती करेन की या आपण ही अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तुमचं मोठं योगदान आपण या स्पर्धेसाठी पाहायला गेले तर आहे. आमचे श्रीतेज पाटील खूप मेहनत या स्पर्धेसाठी सातत्याने घेताना मात्र पाहायला मिळतात आणि त्यांचेच पिताश्री आदरणीय बलिराम पाटील साहेबांचे ते शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आणि त्याचबरोबर गिरवले गावातील जेवढे आमचे प्रतिष्ठित नागरिक असतील, सन्मानित नागरिक असतील, त्यांना विनंती करेन की आपण हा व्यासपीठ आपला आहे, ही स्पर्धा आपली आहे, तर आपण सगळ्यांनी अतिथि कक्षामध्ये येऊन अगदी या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ओटू दुगाडे साहेब. तो मैच की तरफ हम चलेंगे. आखिरी ओवर लेकर आए हैं दादर की तरफ से गेंदबाज अतुल ठाकुर. नरेंद्र मस्कर, हालांकि एक रन उन्होंने जरूर पूरा किया लेकिन इनका कैच लिया गया. लेकिन हैट्स ऑफ नरेंद्र, जिस तरह से टीम की जरूरत पर आप उतरे और छक्का लगाया, ये दादर टीम भी आपकी पीठ थपथपाए हुए नहीं रहेगी, क्योंकि जिस तरह से आपने जज्बा दिखाया, जज्बा लाजवाब था. तो ठोक दीजिए. जिक्र करता हूं तो इस खिलाड़ी का जिक्र, इसके कई रिकॉर्ड मेरे जहन में अपने आप आते हैं, लेकिन इनके बहुमूल्य 7 रन इस मैच में बहुत कुछ असर दिखाएंगे. स्ट्राइकर इन पे इस वक्त नितेश पाटिल. गेंदबाज अतुल ठाकुर इस ओवर की करेंगे दूसरी गेंद, और ये कवर्स के ऊपर से खेला, इनसाइड आउट कवर, लंबा 6, और इस 6 के साथ टोटल बढ़ता हुआ 33. नितेश पाटिल द्वारा लगाया गया यह बेहतरीन छक्का, इनसाइड आउट कवर. विराट कोहली को जब पूछा गया आपका पसंदीदा शॉट कौन सा है, तो उन्होंने भी कहा था इनसाइड आउट कवर. वो शॉट लगाया नितेश ने. 33 पे पहुंचा टोटल. इस ओवर की अगली गेंद करेंगे गेंदबाज अतुल. राइट आर्म राउंड द विकेट. ये गेंद नो मैंस लैंड एरिया में गिरी. 1 रन जरूर मिलेगी. क्या मिलेगा? दूसरा. और थर्ड अंपायर की मांग. अब हमें 24 लाइव इवेंट दिखाएगी. दूध का दूध, पानी का पानी. तो गिरवले गांव के प्रथम नागरिक सरपंच साहब प्रताप जी हाथमोड़े साहब, यहां पर उनका आगमन हो चुका है. दोस्ती ट्रॉफी में गिरवले गांव के पहले नागरिक, ये नॉट आउट है. प्रथम नागरिक प्रताप जी हाथमोड़े साहब, इनका मैं दिल से स्वागत करना चाहूंगा दोस्ती ट्रॉफी 2024 में. टोटल नॉट आउट है. ये टोटल आ चुका है 34-34. इस ओवर की कुछ गेंदें शेष, 3 गेंदें अभी भी शेष हैं. और यह ऊंचा खेला, 33 और 6 बनेंगे 39. क्या जबरदस्त प्रेरणा दी है नरेंद्र मस्कर ने. नरेंद्र मस्कर के ऊंचे एक छक्के की वजह से उसके बाद 2 छक्के आए. हो चुके हैं. 34 बने थे और उसके बाद ये 6 आया. 40 बने थे और ये छक्का लगाया अभिषेक मोरे. पहली गेंद उन्होंने अपने इनिंग की खेली और छक्का धागा. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का मुजाहिरा अभिषेक मोरे द्वारा.
इस ओवर के अभी भी 2 गेंदें शेष है। 40 पे टोटल आ चुका है। 50 का सपना देखना बुरी बात नहीं है, क्योंकि 2 गेंदें अभी भी शेष है और 50 बनने में 10 रन की दूरी है। तो 2 बड़े हिट, 52 का टोटल। 1 6 1 4, 50 का टोटल। 2 डॉट गेंदें, वहीं पे रुका हुआ टोटल 40। और ये गेंद हवा में, और ये अभिषेक मोरे के बल्ले से निकला एक और दंदनाता हुआ लगातार दूसरा छक्का। 46 पे आता हुआ टोटल। तो मैं ये जरूर कहना चाहूंगा, छक्का जा सकता है, ये मनोवैज्ञानिक जो दबाव था, छक्का नहीं जाता, ये दबाव आता बल्लेबाजों के ऊपर। ये नरेंद्र भास्कर के उस छक्के का कमाल है। एक्शन रिप्ले में हम देख रहे हैं, फील्डर का एफर्ट देख रहे हैं, काफी आखिरी दम तक उन्होंने कोशिश की। सीधे बल्ले से फ्रंट फुट ड्राइव किया था, ये लॉफ किया था फ्रंट फुट पे आगे बल्लेबाज अभिषेक मोरे ने। और ये देखिए एफर्ट, देखिए फील्डर का क्या एफर्ट था। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन तो जरूर मिला। 47वां रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ, 48वां रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ, 49वां रन क्या आएगा? और ये 49वां रन आता हुआ। 50 रन बनाने हैं टीम दादर को 4 ओवर की समाप्ति के बाद। लेकिन जैसे ही दूसरा सत्र शुरू होगा, माइक्रोफोन पर आएंगे पनवेल तहसील के रायगढ़ के मशहूर कमेंटेटर। ये रिव्यू है क्या? वेस्ट साइड बीमर आहे की नाही? पण इथून गिरीश ग्राफिक्स अगदी उत्तम डिझाईन्स, त्याबरोबर लग्न समारंभ, साखरपुडा, त्याचबरोबर अनेक कार्यक्रमांचे व्हिडिओज, त्याचबरोबर ग्राफिक्स अगदी उत्तम HD क्वालिटी चे आपल्याला सर्व्हिस देणारे गिरीश ग्राफिक्स चे फाउंडर आणि मालक आदरणीय सुता डिझायनर गिरीश पाटील यांचे ते शुभ आगमन झाले। शिवकर टीम आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। तिरंग शिवकर ही आणि त्यांचे बिग सपोर्टर म्हणून गिरीश पाटील यांची ओळख आहे आणि त्यांचे इथे शुभ आगमन होतं आणि त्यांचे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। मी आमचे मुख्य आयोजक आदरणीय करण हातमोडे यांना विनंती करेन, गिरीश ग्राफिक्स चे मालक आदरणीय आणि उत्तम डिझायनर गिरीश पाटील शिवकर यांचे इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र घेतला जातोय। तो दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा, शोकर और नांदगांव, आपको टॉस के लिए आना है। 49 रन बन चुके हैं, 50 की दूरी तय कर ली है। अभिषेक मोरे ने आखिरी क्षणों में जो शॉट्स खेले, 3 गेंदों में जो उन्होंने 15 रन बनाए, 3 रन था ना अंपायर आखिरी गेंद पर, 3 रन। तो जैसे मैच का दूसरा सत्र शुरू होगा, माइक्रोफोन पर आएंगे रायगढ़ के मशहूर कमेंटेटर, पनवेल के पड़स पे गांव से बिलोंग करने वाले। इस वक्त रायगढ़ में अगर सबसे कोई कमेंटेटर बिजी हो तो नाम एक ही आता है, और वो नाम है दीपक पाटिल सर। तो वो आएंगे अब माइक्रोफोन पर। थैंक यू। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आवाज, ज्या आवाजानं मात्र अनेकांना घायल केलंय असे प्रवीणजी दुगाडे साहेब यांचा आपण आवाज ऐकत होतात आणि ज्यांची अगदी तंत्रशुद्ध मराठी, ज्यांनी आत्ताच आपण पाहायला गेलं तर रतनबुवा चषकामध्येही ज्यांचा आवाज ऐकायला मिळाले, ते आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आदरणीय दीपक पाटील सर पलसवे यांच्या समुद्रवाणीने मात्र ही मॅच आपल्याला ऐकता येईल। त्याचबरोबर मी शुभ सन्मानाकडे जातोय। आदरणीय आमच्या गिरवले गावाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीपजी हातमोडे साहेब यांचे ते शुभ सन्मान घेतला जाईल। मी विनंती करेन आदरणीय दिलीपजी हातमोडे साहेबांना की या आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। आदरणीय दिलीपजी हातमोडे साहेबांचा ते शुभ सन्मान होईल। आमच्या गिरवले गावाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर सातत्याने आमच्या गिरवले गावावरती प्रेम करणाऱ्या आणि श्री गणेश क्रिकेट संघाला सपोर्टर म्हणून लावलेले दिलीपजी हातमोडे साहेबांचा ते शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। आज पाहिले गेलं तर तिसरी रात्र आहे आणि बिग शो, बिग धमाका, बिग नाईट शो आपल्याला पाहायला मिळतो इथे गिरवल्या गावाच्या वतीने। एक दमदार आयोजन आज दादर टीम ही मात्र पेन तालुक्यातील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय अगेन्स्ट
खूप छान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकता स्क्रीनवरती आदरणीय दिलीप आत्मोडे साहेब आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक गिरवली गावाचे यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला विनंती करेन की आपण इथे टॉससाठी यायचं आहे. पुढील मॅच या स्पर्धेतील आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळेल. सहारा अँड तिरंगा शिवकर त्यांच्या अगेन्स्ट युवा स्पोर्ट्स नांदगाव. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की टॉससाठी या आणि नाणेफेक सोमटणे ग्रामपंचायतचे आदरणीय माजी उपसरपंच दीपकजी पाटील साहेबांच्या शुभस्थिती मात्र टॉस घेतला जाईल. चला कॅप्टन या इकडे. इथून पाहिलं गेलं तर नरेंद्र मस्कर एक उत्कृष्ट खेळाडू बाहुबली म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि आज मैदानामध्ये खेळताना समालोचकांना हे शब्द अपुरे पडले असतील की समालोचन तुमच्याविषयी तुमच्याबद्दल कोणते शब्द वापरावे. काय म्हणाल, आज इंजर्ड असताना सुद्धा गावासाठी मैदानामध्ये उतरलात आणि चांगला खेळही मात्र पाहायला मिळाला. तर इथून या क्रिकेटला ज्या प्रकारे तुमची दुखापतग्रस्त असताना मैदानामध्ये उतरणं कसं पाहता, या क्रिकेटविषयी काय म्हणाल? पहा यांच्या अगदी शब्द बोलणार नाहीत परंतु बॅट निश्चित मैदानामध्ये बोललेली असं. थँक्यू. चला नांदगाव टीम चला इथून यस सर टीम चला दोन्ही टीमला विनंती करेन इथे टॉस साठी यायचंय प्लीज. शेवटचा कॉल असेल, जसा पहिला बॉल पडेल त्यानंतर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. तर दोन्ही कॅप्टन चला आयन युवा नांदगाव संघ लवकर कॅप्टन या, अन्यथा टॉस विन घोषित करू आम्ही शिवकर संघाला. ही विनंती आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या इनिंगच्या खेळाला मात्र सुरुवात होते. बी सिरियस, धावत या लवकर. 50 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आले. या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जाणता राजा दादर टीम कडून बादल मात्रे आणि रितेश वारी दोन प्रमुख फलंदाज. मी आदरणीय दीपक पाटील साहेबांना विनंती करेन की या आपल्या शुभस्थिती मात्र हा टॉस इथे घेतला जाईल. आजच्या रात्रीतील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळतोय नांदगाव आणि शिवकर या दोन संघांमध्ये. नांदगाव कॉल घेईल. स्विंग द कॉइन टेल बोललेत आणि इथून आलाय टेल. नांदगाव टीम टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल लगेच सांगतो डिसिजन सगळ्यांना विचारून. पहा इथून मोठी स्पर्धा असते ज्यावेळी ॲज अ कॅप्टन म्हणून निर्णय तुमच्या सोबत घेऊन येणं हा खूप महत्वपूर्ण असो. परंतु निश्चित आम्ही वेट करू आणखी एक 3 मिनिट्स तुमची की तुमचा निर्णय येईल. थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक. मॅच ऑन होईल आणि एक मराठीचा गोड सुप्रसिद्ध आवाज रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील सर जोडले जातील. दुसरा चेंडू आपण पाहतो. इकडे मात्र टक्कर झाली. झेलची संधी होती आणि ही मात्र दवडली जाते. ही गोल्डन चान्स होती खरं तर. बादल मात्रे सारखा दिग्गज फलंदाज ऑन स्ट्राईक. भावेश मोरेला मात्र ही पहिली आणि महत्वपूर्ण सफलता मिळाली असती आणि जवळजवळ मी तर म्हणेन 50% काम झालं असतं या मॅच मधलं. कारण पहिल्या 2.5 ओव्हरमध्ये बिलकुल धावा नव्हत्या. त्यानंतरच्या 1.5 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर वेगानं मात्र धावा काढल्या गेल्या त्या नारपोली संघाकडून आणि म्हणूनच 49 धावा उभारल्या गेल्या. 50 धावांचं लक्ष्य आहे परंतु बादल मात्र जर मैदानामध्ये राहिला तर हे लक्ष्य मात्र शक्य असेल ते दादर टीमसाठी. 22 हा बॉल अपकड करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू द मिड ऑफ. वाडे कॅच. अप्रतिम झेल. मागच्या चेंडूवर सोडला होता परंतु पुढच्याच बॉलवर बादल मात्रे सारखा विस्फोटक फलंदाज यावेळेस मात्र निराश मानेनं मैदानाच्या बाहेर.
बादल मात्रेची खेळी संपुष्टात आणली ती भावेश मोरे या गोलंदाजानं. बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता गोलंदाजानं. मी तर म्हणेन चुकीचं शॉट सिलेक्शन होतं बादलचं. समोर मारण्याचा निर्णय मात्र त्यानं घेण्यात आला होता. खरं तर आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा चेंडू टॉस झाला होता. कुठेतरी कव्हर्सला किंवा पॉइंटला खेळणं फार गरजेचं होतं, परंतु बादलचं शॉट सिलेक्शन मात्र चुकीचं राहिलं. सगळ्यात महत्वाची विकेट मात्र गमावले ती दादर टीमनं. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटनं नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा मात्र वेगानं पोहोचलाय. दुसऱ्या रनचा कॉल आणि या 2 धाबा मात्र पूर्ण होत असताना रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती, परंतु थोडासा कम्युनिकेशन नव्हतं. मी तर म्हणे नारपोली संघांमध्ये या 2 धाबा मात्र पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावर. 50 टार्गेट आहे. पहिला सामना आपण पाहिला अयान पुरस्कृत करत तर श्रीदत्त भाताण संघाने तो सामना जिंकला होता. साई संघाला मात्र पराभूत करत ही दुसरी मॅच आपण पाहतोय. 50 धाबांचं टार्गेट आहे. नारपोली संघ 49 धाबा उभारल्या गेल्या. खरं तर पायामध्ये प्लास्टर असताना आज मात्र नरेंद्र मस्करचं खेळणं ही चर्चेची बाब मात्र राहिली आजच्या रात्रीमध्ये. गोलंदाज भावेश मोरे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ऑफ द विकेटनं यावेळेचा हा चेंडू सोडून दिला होता. इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. यस पंच आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त रन मात्र मिळेल ती दादर टीमला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना या युवा गोलंदाजांना प्रभावित केलंय मागच्या 2-3 वर्षामध्ये सातत्यानं. खरं तर यंगस्टर आहे या टीमचा, परंतु अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये अगदी व्यावसायिक क्रिकेटचं सुद्धा लक्ष वेधलं या युवा गोलंदाजाने. आदर्श पनवेल सारख्या तालुकानिहाय संघामधून सुद्धा खरं तर भावेश मोरेला खेळवलं गेलं आणि तेव्हाच पासून मात्र या नावाची चर्चा मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मात्र पाहायला मिळाली. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी सरळ रेषेमध्ये सरळ बॅट मात्र प्रत्युत्तर दिलंय. बॉल जाईल सीमा पार. अतुलच्या बॅटमधून चौकार. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते दोस्ती चषकाच्या निमित्तानं. खरं तर नाईट स्पर्धा आणि पहिल्यांदाच मात्र नाईट स्पर्धेचं दमदार आयोजन करण्यात आलंय. आज या स्पर्धेची 3री रात्र आपण एन्जॉय करताय. अतुल ठाकूर जाऊया अतुल ठाकूरकडे. एक सुंदर असा चौकार स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. 22 बॉल. यावेळेस मात्र मिडॉनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. संधी आहे आणि दिनेश पाटील मात्र येतोय खाली. कोणतीही चुकी नाहीये. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का जाणता राजा दादर टीमला. अतुल ठाकूर 6 धाबा काढून तंबूच्या आश्रयाला. नितीन यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण अगदी आजची 3री रात्र आणि सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. इथून शुभ सन्मान घेतले जातील. प्रकाशजी भोमकर साहेब आमचे यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन की आदरणीय प्रकाशजी भोमकर साहेबांना आपण यायचं आहे. आपलं इथे शुभ सन्मान मात्र घेतलं जाईल. या स्थानी त्याचबरोबर या गिरवले गावाचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच आदरणीय प्रताप हातमोडे साहेबांचं इथे शुभ आगमन मात्र झालंय. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. आमच्यावरती निश्चित सातत्याने मात्र प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय प्रताप हातमोडे साहेब, दमदार सरपंच गिरवले यांचे इथे शुभ आगमन झाले. इथून प्रकाश साहेबांना विनंती करेन की या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. प्रकाशजी भोमकर साहेब यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आमचे प्रतिष्ठित नागरिक सचिन एक उत्कृष्ट गोलंदाज आमच्या गिरवले गावाचे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. कार 40+ मध्ये त्यांना आपण खेळताना पाहिलं. त्यानंतर शुभ सन्मान होईल आदरणीय काशीनाथ हातमोडे साहेब यांचे ते शुभ सन्मान होईल. तर मी विनंती करेन काशीनाथ हातमोडे साहेबांना की आपण यायचं आहे आणि आपलाही शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे.
आणि त्याचबरोबर राष्ट्रीय कुस्तीपटू अशी ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा गिरवली टीम मधून उत्कृष्ट गोलंदाज आणि एक पहिलवान म्हणून आपल्या पनवेल तालुक्यामध्ये मात्र उगवताना पाहायला मिळत आहेत असे आदरणीय आमचे गजानन हातमोडे साहेब. अगदी त्यांच्या घरामध्ये जर दुगाडे साहेब पाहायला गेलं तर 3 दिवस सातत्याने चविष्ट स्वादिष्ट जेवण त्यांच्या सौभाग्यवतींकडनं मात्र इथे सगळ्या समालोचकांना सगळ्या कमिटीला मात्र बनवलं जातं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय गजानन हातमोडे साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. एक राष्ट्रीय कुस्तीपटू आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव सुद्धा सध्या पैलवान आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटर म्हणजे ज्यांची ओळख आहे अशी आमच्या आदरणीय गजानन हातमोडे साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान इथे घेतला जात आहे. तरी ते मी विनंती करीन मनीषजी आतमोडे साहेबांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि कॅप्टन श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले मनीषजी आतमोडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय गजानन आतमोडे साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जातोय. एक भारदस्त व्यक्तिमत्व मदत करणारी व्यक्तिमत्व अशी ओळख आहे. पूर्ण घर त्यांचं पाहायला गेलं तर इथून दीपक पाटील सर वापरायला दिले गेले. सध्याच्या घडीला स्वतःच्या मोबाईल मधला हॉटस्पॉट सुद्धा कोणी वापरायला देत नाहीये. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर पूर्ण घर आपण या गिरवले गावाच्या टीमसाठी मात्र त्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने वापरायला दिले. त्यांचा मनापासून आभार. ओ टू दीपक पाटील सर. थँक्यू. चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल स्कोर कार्डवर 14 धावा धावफलकावर आहे. सध्याच्या घडीला 50चा पाठलाग करतोय जाणता राजा दादर हा संघ. कुणाल पाटील नवीन फलंदाज आपण पाहिला आणि पहिला चेंडूवर मात्र चौकारानं खातं उघडले त्यानं. कुणाल पाटील आणि रितेश वारी असे 2 फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. 16 बॉल 36 धावांची आवश्यकता. नारपोली संघानं सुद्धा फलंदाजी करत असताना शेवटच्या टप्प्यामध्येच धाबा जोडल्या होत्या. कधी शेवटच्या 9-1 चेंडूंमध्ये मजबूत धाबा कुठल्या होत्या. पुन्हा एकदा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न डावखुऱ्याच्या फलंदाजाचा. चेंडू पाहूया. यस लेग स्टंप सोडून गेला आणि आपण तेच सांगत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1ने पुढे जाईल. दुसरा सामना आजच्या रात्रीमधील यानंतर तुम्हाला नांदगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवकर सहारा तिरंगा स्पोर्ट्स शिवकर त्यांच्या विरोधामध्ये हार्ली क्वीन युवा स्पोर्ट्स नांदगाव हा संघ पाहायला मिळेल. दोन्ही संघ बी रेडी अलर्ट राहा. चला थोडं स्पीडअप करा टीम नारपोली. कडे 10 मिनिटं झालेत आतापर्यंत. दुसरं षटक संपलेलं नाहीये त्यामुळे विनंती. तर सर राहुल आमचे गिरवले गावाचे मुख्य आयोजक आहेत. तर ऋषी इथे आहेत आणि नांदगावचे आमचे ऋषी इथे आहेत. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. विकी ही इथे आहेत. ऋषी आणि विकी यांना विनंती केली जाईल आपण अतिथी कक्षामध्ये या. अभिजित मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल 16 चेंडू आणि 35चं समीकरण आहे. 35 रिक्वायर्ड. चला स्पीडअप करा टीम नारपोली. बराच उशीर करताय. चांगला बॉल होता यावेळेस मात्र फुल लेन थोडासा यॉर्क करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. इकडे निर्धाव चेंडू निघून गेला. डॉट बॉल आणि निर्धाव चेंडू पडतील तसं धावा आणि चेंडू यांच्यातलं अंतर मात्र वाढत जाणार आहे. त्यामुळं प्रत्येक चेंडूमध्ये इकडे मात्र धावांची गरज असेल जाणताराच्या दादर टीमला सामना जिंकायचा असेल तर. कारण बादल मात्रेची विकेट मात्र अर्ली विकेट आपण पाहिली आणि त्या विकेटचं मात्र नक्कीच नुकसान पाहायला मिळालं होतं आतापर्यंत दादर टीमला. समोर खेळला यावेळेस मात्र फटका मिड ऑफ कडे येत असताना लॉंग ऑनचा फिल्डर मात्र पोहोचला. तोपर्यंत मात्र सिंगल. पंधरा धावा धावफलकावर आहेत. अजूनही 15 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. पंधरा बॉल 35चं समीकरण आहे. 14 बॉल माफ करा 4 चेंडू संपलेत या षटकामधील. 14 बॉल 34चं समीकरण आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज अभिजित मोरे. रितेश आहेत स्ट्राईक एंडला. विस्फोटक फलंदाज. ओ चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र परंतु सरळ लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये होता. तिकडून झेल सुटलाय.
आणखीन एक झेल आज मात्र सोडला गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र कमालीची सुधारणा करणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण पाहिलं भावेश मोरेच्या गोलंदाजीवर अगदी कवसला बादल मात्रेचा सोडलेला झेल, परंतु त्यानंतर मात्र पुढच्याच बॉलवर तो बाद झाला. परंतु इकडे बऱ्याच वेळेला जीवनदानानंतर जर फलंदाज आक्रमक झाला आणि रिझल्ट मात्र आपल्या मनासारखा लागला नाही तर मग एखाद्या झेलवर, त्या सुटलेल्या झेलवर मात्र राग व्यक्त केला जातो. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 33 धावांची गरज. स्पीडअप करा टीम नारपोली. चला नारपोली संघ. करणजी हातमोडे या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्याकडून रितेश वारीला लगातार 3 षटकारांना 500 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज अभिजित मोरे. यावेळेस मात्र फाईन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र बराच दूर होता. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. गोलंदाज अभिजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 13 बॉल 32 समीकरण आता मात्र या मॅच मध्ये. 18 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठीमागे पाठवलंय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल. एक वेगवान स्ट्रोक, चांगलं इम्प्रुव्हायझेशन आणि बॉल 4 धावांकरता चौकार. खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू आदरणीय हनुमंत हातमोडे साहेब यांनाही मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय हनुमंतजी हातमोडे साहेब, आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहात तरी आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर आपली जागा अतिथी कक्षामध्ये आमच्या हृदयामध्ये आहे. आमच्या गिरवले गावाचे ज्येष्ठ खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटची ज्यांनी सेवा केली, त्याचबरोबर शिवकर गावाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय संतोष शेठ ढवले साहेब यांनाही मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव, आपला निर्णय जो असेल तो आम्हाला लगेच इथून तुम्हाला 3 मिनिट दिली होती. निर्णय आम्हाला इथे कळवायचा आहे लगेच. आणि त्याचबरोबर ज्या निर्णयाबरोबर आपल्याला जायचं आहे त्या निर्णयाबरोबर अंमलबजावणी करत अगदी सीमारेषेच्या जवळ येऊन थांबायचं आहे. त्या सहारा अँड तिरंगा शिवकर या टीमलाही विनंती करेन की आपण इन ऍक्शन मध्ये या, कारण आज जसं मात्र ते दुगाडे साहेबांनी, आमच्या दीपक पाटील साहेबांनी सांगितलंय की 2 वाजेपर्यंत आम्हाला इथे परमिशन आहे आणि ही 2 वाजता स्पर्धा समाप्त आम्हाला करण्याचं टार्गेट इथे देण्यात आलेलं आहे. तर विनंती करेन दोन्ही टीमने मात्र अगदी इन ऍक्शन मध्ये यायचं आहे. त्याचबरोबर शिवकर गावाचे प्रतिष्ठित आदरणीय संतोष साहेब ढवळे यांचे ते शुभागमन झाले, त्यांचा मी करतोय सहर्ष स्वागत. यस, डेफिनेटली डॅशिंग व्यक्तिमत्व आणि गिरवले गावाचे एक दमदार राजकीय सामाजिक क्षेत्रातील नाव पाहायला गेलं तर आदरणीय महेंद्र गणू गायकर साहेब, उपसरपंच गिरवले ग्रामपंचायतीचे, यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतोय. आत्ताच दुबई वारी आपण त्यांची पाहिली आणि अगदी दुबईवरनं विमान थेट पाहायला गेलं तर आपल्या या मैदानामध्ये मात्र उतरताना पाहायला मिळालं. त्यांचं करूया सहर्ष स्वागतम सुस्वागतम. 12 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जाणता राजा दादर या टीमला 2 फलंदाज सध्याच्या घडीला मात्र या ठिकाणी थोडंसं स्ट्रगल करत असताना संघर्ष चालू आहे. कुणाल पाटीलचा, त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. 2 बाउंड्रीजनं खरं तर थोड्याशा आशा पल्लवीत ठेवल्यात अजूनही, कारण सुरुवातीला 2 हादरे लवकर मिळाले होते. अतुल ठाकूर, बादल मात्रे बाद झाल्यानंतर डाव सांभाळण्याचा प्रयत्न मात्र केलाय. दिनेश पाटीलचा वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन शरवादळा पंच इशारा करत असताना इट्स अ नो बॉल आणि या 2 धावा मात्र प्राप्त होतील. एक चांगला चेंडू होता, अगदी क्विक. आपण पाहिलं आतमध्ये येणारा चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला होता. या 2 धाब्यानं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल, परंतु नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. मुक्तपणे खेळण्याची एक चांगली संधी मात्र इथे चालून आले. ती दादर टीमला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 या आकड्यावर. इकडे बरोबर अजूनही 25 धावांची गरज आहे. निम्म अंतर पार केलंय आणि 2 ओव्हरचाच खेळ झालाय असंच म्हणावं लागेल, कारण अजूनही लिगल डिलिव्हरी पडलेली नाहीये या 3ऱ्या षटकामधील. त्यामुळे 12 बॉलमध्ये 25 आल्यात. 12 बॉलमध्ये 25 हव्या आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या जाणता राजा दादर टीमला. नारपोली संघ मैदानामध्ये. दिनेश पाटील एक मोठं नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील.
आणि व्यावसायिक क्रिकेटमधील सुद्धा यंदाचं रबर बॉल क्रिकेट सुद्धा गाजवले या खेळाडूनं. अनेक तालुका निहाय स्पर्धेमधून खेळताना अनेक संघाचं नेतृत्व केलं. ओपन क्रिकेट सुद्धा खेळला चांगला आणि ग्रामीण टेनिस गेले 2-3 वर्ष सातत्यानं मात्र नक्कीच नामारूपाला आणण्यामध्ये नारपोली गावाला मात्र याचा सुद्धा मोठा हातभार आहे. फ्रीडचा बॉल पाठीमागे टॉपेज लागून बॉल पाठीमागे चाललाय. झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता भावेश कडून त्या ठिकाणी झेल घेऊन सुद्धा फायदा होणार नव्हता. इकडे एकदा वेताना दिसते जास्त नुकसान नाहीये फ्रीडच्या बॉलवर. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदलाव 26 धावा धाव फलकावर येणारे आता मात्र 11 चेंडू आणि गरज आहे ती 24 धावांची. 24 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 11 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. शेवटचे आपण 8 चेंडू पाहिले ना फलंदाजी करत असताना नारपोलीचे तर त्या 8 बॉलमध्ये 4 षटकार आले होते. हे 4 षटकारच कुठेतरी जिवारी लागले असतील दादर संघासाठी. यापेक्षा वेगवान चेंडू होता. इकडे मात्र थोडासा पाहावं लागेल लेग स्टिकवर होता. वेग प्रचंड होता. दिशाहीन गोलंदाजी सध्याच्या घडीला दिनेश पाटील कडून आपल्याला पाहायला मिळते. जास्त वेगात टाकण्याचा प्रयत्न मात्र करतोय परंतु वेगावर नियंत्रण सुद्धा तुमचं गोलंदाजीवर असायला हवं. आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आलेल्या या एकरी धावेनं आता मात्र शेवटचे 11 बॉल 23 धावांची आवश्यकता दादर टीमला. पेण तालुक्यामधील एक दिग्गज संघ ओळखला जातो. समोर मारलाय लॉंग ऑनच्या वरतून व्यासपीठाला सलामी देणारा वाडे शॉट. अप्रतिम फटकार रितेश वारीच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. खरं तर टाकलेले थोडेसे मित्र दिशाहीन चेंडू व्हाईट बॉल नो बॉल आणि त्याच्यामुळे मात्र हे षटक थोडंसं लांबलं गेलं आणि त्याचा फायदा. आणखीन एक शॉट ऑफ लाईन पूल केलाय स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय बॉलला जाईल सीमा रेषा पार. वारीच्या बॅट मधून मात्र पुन्हा एकदा षटकार. जो खेळाडू मात्र मुख्य खेळाडू समजला जातो या टीमचा आणि त्यानंच आता मात्र या मॅच मध्ये थोडासा गोंधळ घातलाय. हा सामना थोडासा सोपा होत असताना जाणता राजा दादर टीमसाठी रितेश वारे आणि कुणाल पाटील ही जोडी मात्र अक्षरशः धावांची बरसात आता मात्र मैदानामध्ये करत असताना आणि दिनेश पाटीलवरचं आता टेन्शन मात्र वाढलंय. येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 11 धावांची आवश्यकता. 11 नीडेड नाव रिमेनिंग 9. सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा 12 बॉलमध्ये 28 हव्या होत्या. स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आतमध्ये येणारा हा चेंडू मात्र ओळखता आला नाहीये. इकडे डॉट बॉल. बरंच काही आहे या गोलंदाजाकडे परंतु ज्या पद्धतीने व्हाईट बॉल टाकले गेले 9 बॉल टाकले गेले आणि कुठेतरी हे षटक लांबलं गेलं. जो मोमेंटम होता ना मोमेंटम तो शिफ्ट झाला काही ना काही कारणामुळे दादर टीमकडे आणि त्याचाच फायदा मात्र उठवला गेला फलंदाजांकडून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न स्लोवर बाउन्सर या वेळेस मात्र अटेम्प्ट करण्यात आला. हे सगळी अस्त्र आहेत या गोलंदाजाकडे. आजपर्यंत 6 वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकू शकतो आणि आता मात्र हेच अस्त्र मात्र बाहेर काढले ते दिनेश पाटीलला. लगातार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलेत. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 7 बॉल शिल्लक आहेत 11 धावांची आवश्यकता. 11 नीडेड नाव रिमेनिंग 7. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत रितेश वारीला लगातारच्या 2 षटकारानंतर आणि ताकद आहे गोलंदाजी मधली. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला ताणून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरतून धमाकेदार स्ट्रोक. आकाशाला गवसणी घालणारा बुलंदी षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने आता मात्र फक्त 5 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी जाणता राजा दादर टीमला. पहिल्यांदा कुणाल पाटीलचे 2 चौकार आपण पाहिले परंतु रितेश वारीची बारी येणं बाकी होतं आणि हे 3 षटकार मात्र दादर टीमला विजयाकडे थोडंसं नेऊन जात असताना शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची गरज. 12 बॉल 28 हव्या होत्या. दिनेश पाटील एवढा सपाटून मार खाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं नारपोली संघाच्या समर्थकांना परंतु हे मात्र झालंय. सगळ्यात यशस्वी गोलंदाज आणि त्यालाच मात्र आज मार खावा लागलाय. तो मात्र निराश असेल कारण हा सामना सुद्धा गमावण्याची भीती आता मात्र नारपोली संघावर येऊ घातले. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. नांदगाव आणि शिवकर जशी मॅच संपेल ना लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
नांदगाव संघाने टॉस जिंकलाय. चला निर्णय काय नांदगाव संघ, निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी. मॅच संपेल, लगेचच मैदानामध्ये उतरायचंय तुम्हाला. आतमधले खेळाडू बाहेर येण्याची बिलकुल वाट पाहायची नाही तुम्हाला, लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. आणि खेळाडू कक्षाकडे या. शिवकर संघ उजव्या हाताला या व्यासपीठाच्या खेळाडू कक्ष आहे. आपण आपला प्लेइंग 11 स्क्वॉड रेडी करा. तर जाऊया मॅच कडे. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कल्पेश मस्कर. 6 बॉलमध्ये 5 धावा डिफेंड करायच्यात कल्पेशला. समोर कुणाल पाटील डावखुऱ्याचा फलंदाज. पहिलाच बॉल आडवा बॅट ऑन साइडला स्विंग केलाय, पाठवलाय सीमारेषा पार. सामना जिंकलाय. जाणता राजा दादर टीम विजयी सलामी देतो या स्पर्धेमध्ये. वॉल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम दादर. विश्वास बसत नाहीये परंतु हे मात्र घडलंय. नांदगाव टीमला मी विनंती करेन, आपण मैदानाचा ताबा घ्या. लगेचच मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. आणि शिवकर संघ आपण खेळाडू कक्षाकडे या. खेळाडू कक्षामध्ये आपण आपले खेळाडू घेऊन या. बसायचं त्या ठिकाणी. वेल प्लेड बॉईज. अभिनंदन जाणता राजा दादर टीम. कारण सामना सोपा नव्हता खर तर.